नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज शुक्रवार दिनांक 17 एप्रिल आपण बघता की गेल्या काही दिवसापासून म्हणजे जवळपास 3-4 दिवसापासून विदर्भ प्रचंड तापलेला आहे आणि कालपासून विदर्भात प्रचंड उष्णतेची लाट तयार झाली आहे आणि जवळपास 44 अंशाच्या पुढे हा विदर्भातील पारा आता पोचलेला आहे आणि पुढचे काही दिवस म्हणजे जवळपास 19 तारखेपर्यंत ही परिस्थिती विदर्भात कायम राहणार आहे। म्हणजे 17, 18, 19 या तारखेला विदर्भाचं जे काही तापमान आहे हे 42 ते 46 डिग्रीपर्यंत जाऊ शकते। विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर वगैरे या भागात 45 डिग्रीच्या पुढे सुद्धा जाऊ शकते पुढच्या 2 दिवसात। तर अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ हा जो भाग आहे हा 44 ते 45 डिग्रीच्या दरम्यान किंवा त्यापुढे एखादं डिग्री जास्त राहू शकते अशी शक्यता आहे। म्हणजे एकंदरीत प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट हे पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात आणखी कायम राहणार आहे आणि त्यानंतर मात्र जवळपास 20-21 तारखेनंतर या वातावरणात थोडा बदल होईल। तापमान फार कमी होणार नाही, परंतु थोडा बदल म्हणजे 20-21 तारखेच्या पुढे विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। विशेषतः पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती असेल, सोबत यवतमाळ, वाशिम या भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाच्या सरी होऊ शकतात। तसेच पश्चिम विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हा जो भाग आहे, सोबतच नागपूर, भंडारा याही भागामध्ये काही प्रमाणात 21-22 तारखेच्या पुढे किंवा 20 तारखेच्या पुढे या वादळी पावसाची शक्यता आहे। आता अर्थात हा वादळी पाऊस कसा बसेल हे आपण बघूच, परंतु त्यामुळे वातावरणातील जो काही प्रचंड उष्णतेची लाट आहे हे तीव्र उष्णतेच्या लाटेची तीव्रता मात्र कमी होईल आणि त्यापासून विदर्भवासियांना थोडा दिलासा मिळेल। यानंतर जवळपास 21-22 तारखेनंतर आपण बघतो की जवळपास अमरावती, अकोला, बुलढाणा या भागात पावसाला सुरुवात होईल, वादळी पावसाला। सोबतच गडचिरोली, चंद्रपूर या भागातही वादळी पावसाला सुरुवात होऊ शकते 20-21 तारखेच्या पुढे आणि त्यानंतर पुढचे 3 ते 4 दिवस हे वादळी पावसाचं वातावरण विदर्भात सक्रिय राहील जवळपास 26 तारखेपर्यंत किंवा एखाद दिवस मागे पुढे होऊ शकतो। परंतु हे जरी होत असलं तरी दुपारीच्या सुमारास म्हणजे जवळपास 2 ते 3 वाजेपर्यंत प्रचंड उन्हाचा तडाखा राहणार आहे आणि त्यानंतरच वादळी पावसाची सुरुवात होईल। तर पुढच्या काही दिवस विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहील हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण IMDने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज जर बघितली आपण तर आपण बघतो की इकडे पश्चिमेकडून एक पश्चिमी आवर्तन इकडे भारताच्या दिशेने सक्रिय आहे। सोबतच काही ट्रफ रेषा आपण बघतो विस्तारलेला आहे आणि 2 सायक्लॉनिक सर्क्युलेशनसुद्धा आपण बघतो आहोत। हे दोन्ही बाजूनं भारताच्या पूर्व आणि पश्चिमेच्या बाजूला हे कार्यरत आहे आणि या सर्व परिस्थितीमुळं विदर्भाच्या भागावर, महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागावर हवेचा कमी दाब तयार झाला आहे आणि या दाबामुळं विदर्भातील वातावरण एक कोरडं झालं आहे आणि याच कारणामुळं आपण बघतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट ही विदर्भात सक्रिय झाली आहे। जवळपास काल परवापासून सक्रिय झालेली ही लाट पुढचे 3 ते 4 दिवस कायम राहील। जवळपास 19 ते 20 तारखेपर्यंत ही लाट विदर्भात अशीच कायम राहू शकते। यापासून त्यामुळं नागरिकांनी प्रचंड सावध राहणं गरजेचं आहे, कारण की यामुळं अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळं उन्हात निघताना डोक्यावर टोपी असेल किंवा सुती कापड असेल हे घेऊनच आपण बाहेर पडा। सातत्यानं पाणी असेल, ज्यूस असेल, लिंबू सरबत असेल अशा जे तलर पदार्थ आहेत तर याचं सेवन करा आणि विशेषतः घरातील जे वयोवृद्ध मंडळी असतील, छोटी मुलं असतील, सोबतच आपल्या घरातील प्राणी असतील यांची प्रचंड काळजी घेणं जरुरी आहे, कारण की मोठ्या प्रमाणात जी उष्णता तयार झाली आहे यामुळं अनेक प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात आरोग्याशी संबंधित। त्यामुळे या सर्वांची काळजी घेणं गरजेचं आहे। पुढचे 2-3 दिवस विदर्भातील पारा हा आणखी उष्ण होईल आणि त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतील। त्यामुळं जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरात राहा आणि थंड वातावरणात जेवढं राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा, कारण पुढचे जवळपास महिनाभर राज्यात ही उष्णतेची लाट कायम राहणार, कारण की अजून मे महिना यायचा आहे। त्यामुळं संपूर्ण मे महिन्यात प्रचंड उष्णता राहणार आहे। सोबतच एप्रिल महिन्यातही उष्णतेची लाट राहील। अधूनमधून पावसाच्या सरी येतील, वादळी पाऊस येईल, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसही होईल, परंतु तापमानाचा फार काही कमी होणार नाही। तर हा तापमान हे असंच वाढत राहील। त्यामुळं पुढचे 1 महिना सर्व विदर्भवासियांना प्रचंड खबरदारी घ्यावी लागेल। यात अधिक विस्तृतपणे जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की जवळपास हा उन्हाचा तडाखा 20-21 तारखेपर्यंत आपल्याकडे कायम राहील, परंतु 19 तारखेनंतर ढगांची दाटी होईल थोडीफार आणि पश्चिम विदर्भ असेल
पूर्व विदर्भाचा गडचिरोली चंद्रपूर हा भाग असेल. या भागात दुपारनंतर आपल्याला ढग दिसण्यास सुरुवात होईल. थोडी ढगांची दाटी वाढेल आणि 20 तारखेच्या जवळपास बुलढाणा असेल, त्यानंतर इकडे आपला यवतमाळचा भाग आहे, बुलढाणा अमरावतीचा काही भागात, या भागात काही प्रमाणात हलक्या वादळी पावसाच्या सरी होऊ शकतात 20-21 तारखेच्या दरम्यान. सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर सोबतच भंडारा या भागातही 20-21 तारखेनंतर वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. आणि हा पाऊस पुढचे काही दिवस म्हणजे किमान आठवडाभर दररोज भाग बदलत पडणार आहे. आणि संपूर्ण सार्वत्रिक हा पाऊस नसल्यामुळं अनेक जिल्ह्याच्या काही भागात तो पडेल, काही भागात पडणार नाही. त्यामुळं वादळी पाऊस आहे म्हणून तो संपूर्ण जिल्ह्यात येईल असं बाळगण्याचं कारण नाही. आपण बघतो की 20 तारखेची परिस्थिती आहे आणि जवळपास 20 तारखेपासून अनेक ठिकाणी ढग दाटायला सुरुवात होईल. विदर्भाच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढग निर्मिती होईल आणि यातूनच पाऊस पडणार आहे. त्याचं स्वरूप कसं राहील हे आपण पुढच्या भागात सांगूच. परंतु आपण बघतो की जवळपास 18 तारखेला रात्री उशिरा गडचिरोली वगैरे चंद्रपूर हा जो भाग आहे, तर या भागात पावसाला सुरुवात होऊ शकते 18 तारखेला. त्यानंतर 19 तारखेला आपण बघतो की 19 तारखेलासुद्धा गडचिरोली चंद्रपूरचा काही भाग, सोबतच इकडे यवतमाळ बुलढाण्याच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या वादळी पावसाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता आहे. त्यानंतर जर आपण 20 तारखेची परिस्थिती बघायला गेलं तर 20 तारखेपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी पावसाला सुरुवात होऊ शकते थोड्याफार प्रमाणात. आणि त्यानंतर पूर्व विदर्भातील गडचिरोली सोबतच चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस सक्रिय होऊ शकतो 20 तारखेला. सोबतच त्यानंतर तो भंडारा जिल्हा असेल, सोबतच इकडे वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावतीचा काही भागात, या भागात हलक्या मध्यम प्रमाणात तुरळक वादळी पावसाच्या सरी होऊ शकतात. अर्थात हा वादळी वाऱ्यांसह विजाही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यानंतर जसे म्हणजे 20-21 तारखेच्या पुढे हा पाऊस वाढत जाईल विदर्भाच्या अनेक भागात. आणि आपण बघतो की पूर्व आणि पश्चिम विदर्भाच्या म्हणजे नागपूर जिल्ह्यात प्रमाण कमी राहू शकते या पावसाचं, परंतु उर्वरित विदर्भातील अनेक भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा हा वादळी पाऊस 2 ते 3 दिवस होऊ शकतो. म्हणजे 25-26 तारखेपर्यंत हे वातावरण विदर्भात कायम राहू शकते. आणि यावेळी थोडं जे काही उष्णतेची जी लाट आहे ती कमी होईल 21 तारखेपासून. तर या संदर्भात आपण भारतीय हवामान विभागाचे जे शास्त्रज्ञ आहे SD सानप, तर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे उष्णतेच्या लाटेसंदर्भात, तर ती आपण सर्वप्रथम आता बघूया. येणारे 2 ते 4 दिवस 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे. तर 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी तापमान जाण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून एक मेसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये म्हटलं आहे की विदर्भातील वातावरण हे पुढच्या काही दिवसामध्ये 55 डिग्रीपर्यंत जाऊ शकते अशी शक्यता त्यामध्ये वर्तवण्यात आली आहे. परंतु या इतक्या पुढच्या काही दिवसामध्येच 55 वगैरे डिग्रीपर्यंत जाईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. आणि त्यामुळं उगाच अशा मेसेजेसमुळं गैरसमज निर्माण होतात आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळं अशा मेसेजकडे आपण दुर्लक्ष करा. विदर्भाची आजपर्यंतची जी परिस्थिती पाहिली तर 46, 47, 48 डिग्रीपर्यंत फार तर विदर्भातील वातावरण पीक लेवलला जाऊ शकते. त्यापुढे जाण्याची शक्यता नाही. 46-47 डिग्री हे विदर्भासाठी आजपर्यंतच्या इतिहासातलं फार सर्वोच्च वातावरण आहे. त्यामुळं या अशा मेसेजपासून घाबरून जाऊ नका आणि त्या मेसेजकडे दुर्लक्ष करावं एवढंच आव्हान या निमित्तानं करतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.